नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. रशिया आणि युक्रेन युद्धाला निर्णायक तसेच गंभीर वळण देणारी घटना म्हणून युक्रेनच्या गुप्तचर संस्थेने मॉस्कोमध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटाकडे पाहिले जात आहे. मंगळवारी झालेल्या या बॉम्ब हल्ल्यात रशियाच्या अण्वस्त्र, रासायनिक अस्त्र आणि जैविक अस्त्र प्रमुख जनरल इगोर किरिलोव्ह मारले गेले आहेत. मॉस्कोतील एका उपनगरात त्यांच्या निवासस्थानाजवळ एका स्कूटरमध्ये बॉम्ब दडवण्यात आला होता. त्याचा दूरनियंत्रकाद्वारे स्फोट घडवण्यात आला. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाच्या इतक्या वरिष्ठ जनरलचा प्रतिहल्ल्यात मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. युक्रेनचे हे कृत्य अतिशय धाडसी मानले जाते. त्यामुळे या हल्ल्याचे तितकेच जबर प्रत्युत्तर रशियाकडून दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे प्रत्युत्तर किती विध्वंसक असेल यावर या युद्धाची पुढील दिशा ठरू शकते. जनरल किरिलोव्ह हे रशियाच्या आण्विक, रासायनिक आणि जैविक अस्त्र बचाव दलाचे प्रमुख होते. आण्विक, रासायनिक किंवा जैविक हल्ला झाल्यास प्रतिसाद देण्याची जबाबदारी त्यांच्या दलावर होती. किरिलोव्ह हे तंत्रज्ञ होते आणि अस्त्रे विकसनातही त्यांचे योगदान होते. किरिलोव्ह यांच्यावर क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून रासायनिक पदार्थांचा वापर युक्रेनमध्ये केल्याचा आरोप होता. क्लोरोपिक्रिन या वायूचा वापर केल्याबद्दल त्यांच्यावर ब्रिटननेही बंदी घातली होती. किरिलोव्ह यांनी युक्रेनमध्ये 4000हून अधिक वेळा रासायनिक अस्त्रांचा वापर केला असा युक्रेनचा आरोप आहे. किरिलोव्ह यांची हत्या रशियाच्या वरमावर घाव घालणारी आहे. त्यांच्या हत्येने रशिया हादरला असेल हे निश्चित. या घटनेची योग्य ती दखल घेतली जाईल. युक्रेनच्या लष्करी आणि राजकीय नेतृत्वाला लक्ष केले जाईल अशी गर्भित धमकी रशियाचे माजी अध्यक्ष आणि सध्या रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष असलेले दिमित्री मेदवेदेव यांनी म्हटले आहे. या पुढच्या काळात रशियाचे युक्रेनवरील हल्ले अधिक तीव्र होतील. हायपरसॉनिक प्रकारातील क्षेपणास्त्रांचा वापर वाढवला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.